या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर तुमच्या आजूबाजूला घमंडी व्यक्ती येतच असतील आणि त्यांना सरळ कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। यासाठी मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे आणि लास्टचा नियम सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे। तर लास्टपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पहा आणि जर तुम्हाला खरंच सरळ करायचं असेल त्या नियमला पाळासुद्धा। आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला त्याला लाईक पण कर जा। घमंड हा आत्मविश्वास नाही, तर घमंड म्हणजे आतल्या असुरक्षिततेचा चढवलेला मुखवटा आहे। घमंडी व्यक्ती मोठ्या आवाजात बोलते, स्वतःला सगळ्यांपेक्षा वरचं समजते, इतरांना कमी लेखते आणि चुकली तर माफी मागत नाही। अशा व्यक्तीला थेट विरोध केला तर ती अजूनही उग्र होते, पण जर तिच्याच मानसशास्त्राचा वापर केला तर तिला स्वतःसारखं सरळही करता येते। हे नियम आक्रमण करण्यासाठी नाही, तर नियंत्रण करण्यासाठी आहे। आणि असे चालाकीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। असे आपण खूप व्हिडिओ आणत असतो। घमंडी व्यक्ती पहिला नियम असा आहे की घमंडी व्यक्तीशी वाद घालू नका, शांतपणे ऐका। घमंडी व्यक्ती वादासाठी जगतो, त्याला जिंकायचं असतं, समजून घ्यायचं नसतं। तुम्ही जर थेट विरोध केला तर तो आवाज चढवेल, तुम्हाला कमी लेखेल, स्वतःला अजूनही मोठं दाखवेल। म्हणून पहिला उलटा नियम असा आहे की वादच घालू नका, शांतपणे ऐका, डोकं हलवा, हो बरं असं आहे का, एवढंच बोला। हे एकाला कमकुवतपणासारखं वाटेल, पण प्रत्यक्षात हा सगळ्यात मजबूत डाव आहे, कारण घमंडी व्यक्तीला प्रतिस्पर्धी हवा असतो, तो न मिळाल्यावर ती गोंधळते। शांतपणा हा घमंडाचा नैसर्गिक शत्रू आहे। नियम 2, त्याच्या अहंकाराला थेट धक्का देऊ नका, प्रश्न विचारा। घमंडी व्यक्तीला थेट सांगितलं तू चुकलोस तर ती कधीच ऐकणार नाही, पण जर तुम्ही प्रश्न विचारले तर ती स्वतःच अडकते। उदाहरण, तू चुकीचा आहेस, तुझ्या मते याचा दुसरा पर्याय काय असू शकतो? प्रश्न हा आरसा आहे, तो समोरच्याला स्वतःकडे पाहायचा भाग पाडतो। घमंडी माणूस उत्तर देताना जास्त बोलतो आणि जास्त बोलताना स्वतःचं खोटं, अति आत्मविश्वास आणि विसंगती उघड पडते। तुमचं काम फक्त ऐकायचं। लक्षात ठेवा, घमंडी व्यक्तीला हरवायचं नसतं, तिला स्वतःहून हरायला लावायचं असतं। नियम 3, त्याचं कौतुक मर्यादित ठेवा, पण हुशारीने करा। घमंडी व्यक्ती कौतुकावर लगेच पण अंध कौतुक केलं तर तिला अहंकार अजूनही फुगतो। म्हणून कौतुक करा, पण अटीसह। उदाहरण, तू खूप हुशार आहेस, या मुद्द्यावर तुझा अनुभव उपयोगी वाटतो। इथे तुम्ही त्याला राजा बनवत नाही, तर सल्लागार बनवता। घमंडी माणूस जेव्हा सल्लागार भूमिका जातो तेव्हा त्याचा आवाज खाली येतो, कारण आता त्याला जबाबदारी वाटते, फक्त वर्चस्व नाही। हा डाव फार सूक्ष्म आहे, पण फार प्रभावी आहे। घमंडाचं मानसशास्त्र, घमंडी माणूस आतून घाबरलेला असतो, त्याला भीती असते, कोणी आपल्याला ओढेल, कोणी माझं खोटं उघड करेल, कोणी मला कमी लेखेल, म्हणून तो आधीच सगळ्यांना कमी लेखतो। जर तुम्ही ही गोष्ट समजून घेतली तर त्यांच्याशी लढायची गरजच उरणार नाही, तुम्ही फक्त त्याला स्वतःशी भिडवता। नियम 4, त्यांच्याशी तुलना कधीच करू नका। घमंडी व्यक्तीला तुलना फार आवडते, कारण तुलना म्हणजे स्पर्धा आणि स्पर्धा म्हणजे अहंकाराचं इंधन। जर तुम्ही म्हणाल फलाना तुमच्यापेक्षा चांगला आहे तर तो व्यक्ती ऐकणार नाही, तर पेटेल। म्हणूनच तुलना टाळा, तथ्य मांडा। हा निकाल असा आहे की आकडे असं सांगतात, तथ्याशी अहंकार वाद घालू शकत नाही। नियम 5, सीमारेषा स्पष्ट ठेवा, पण शांतपणे। घमंडी व्यक्ती हळूहळू तुमच्या सीमारेषेखाली ओलांडेल, अशी शब्द मग वागणुकीने। तुम्ही जर गप्प बसला तर ती अजूनही पुढे जाईल। म्हणून शांतपणे ठामपणे सांगा, या पद्धतीने बोलणं मला चालणार नाही। जर ना ओरडणं ना विनवणी, फक्त ठामपणा। घमंडी माणूस गोंधळतो तेव्हा समोरचा व्यक्ती शांत ठाम असतो। घमंडी व्यक्तीचं लक्ष नियंत्रित करा। घमंडी माणूस लक्षावर जगतो, कोणी त्यांच्याकडे पाहतंय, ऐकतंय, प्रतिक्रिया देतंय, तर ते त्यांचं इंधन आहे। तुम्ही जर सतत प्रतिसाद दिला, प्रत्येक गोष्टीवर उत्तर दिलं, प्रत्येक टोमण्याला प्रतिक्रिया दिली, तर तुम्ही नकळत त्यांचा अहंकार पोचता। उलटा नियम असा आहे की लक्ष द्या, पण निवडक। जो तेव्हा मुद्देसूद, शांत, उपयोगी बोलतो तेव्हा ऐका, जो तेव्हा अपमान, दिखावा, गर्व करतो तेव्हा दुर्लक्ष करा। हा फरक हळूहळू अस्वस्थ करतो, कारण
आता त्याला कळतं माझा आवाज तेव्हाच ऐकला जातो जेव्हा मी मर्यादित बोलतो. नियम 7. सार्वजनिक ठिकाणी प्रतिक्रिया देऊ नका. एकांतात द्या. घमंडी व्यक्तीला प्रत्यक्ष हवेत. लोकांसमोर ती मोठी होते. जर तुम्ही तिला लोकांसमोर विरोध केला तर ती तुम्हाला कमी लेखते, स्वतःचं वर्चस्व दाखवते, तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करते. म्हणून सार्वजनिक ठिकाणी शांत राहा, पण एकांतात शांतपणे थेट मुद्द्यावर बोला. उदाहरण, आज मी मीटिंगमध्ये तू जे बोललास ते मुद्द्याऐवजी व्यक्तीवर होतं. मला ते मान्य नाही. ना आरोप ना भावना, फक्त सत्य. घमंडी व्यक्ती एकांतात कमकुवत असते कारण तिथे प्रेक्षक नसतात. नियम 8. भावनिक खेळ खेळू नका. भावनिक अंतर ठेवा. घमंडी व्यक्ती भावनिक प्रतिक्रिया मिळवण्यासाठी टोमणे, अपमान, चिथावणी देते. जर तुम्ही रागावलात, दुखावलात तर ती उत्तर दिलं तर ती जिंकते. म्हणून भावनिक अंतर ठेवा. ना जास्त जवळ ना जास्त दूर, फक्त व्यावसायिक शांत अंतर. जेव्हा तिला कळतं की हा माणूस माझ्या शब्दांनी हलत नाही, तेव्हा तिचं नियंत्रण सुटायला लागतं. कारण घमंडाचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे दुसऱ्याचा भावना. घमंडी व्यक्ती ऑफिसमध्ये, जर ती ऑफिसमधली व्यक्ती स्वतःला समजते, ती क्रेडिट घेते, दोष ढकलते, इतरांना कमी लेखते, इथे थेट भांडण धोकादायक असतं. उलटा मार्ग असा आहे की सगळं लेखी ठेवा. ईमेल, मेसेज, डॉक्युमेंटेशन, तथ्य आणि पुरावे. घमंडी व्यक्ती शब्दावर जगते, पुराव्यावर नाही. पुरावे आले की घमंड आपोआप खाली येतो. घमंडी व्यक्ती कुटुंबात घमंड अधिक धोकादायक असते कारण तो प्रेमाच्या नावाखाली येतो. मी मोठा आहे, माझा अनुभव जास्त आहे, माझं ऐकलं पाहिजे. इथे उलटा नियम असा आहे की आदर ठेवा पण आज्ञाधारकपणा नाही. मी तुमचा आदर करतो पण हा निर्णय माझा आहे. हे वाक्य घमंडी व्यक्तीला हादरवते कारण तिथे ना अपमान आहे ना शारंगती. 9. तुमची किंमत शांतपणे दाखवा, सांगू नका. घमंडी व्यक्ती सतत स्वतःची किंमत सांगत राहते. मी कोण आहे, माझं महत्त्व, माझा अनुभव, हे तिचं रोजचं अन्न असतं. पण लक्षात ठेवा, खरी किंमत सांगावी लागत नाही, ती दिसते. म्हणून उलटा नियम असा आहे, तुमची किंमत बोलण्यात नाही, वागण्यात दाखवा. तुम्ही वेळेवर निर्णय घ्या, गरज नसताना उपलब्ध राहू नका. तुमच्या कामाची गुणवत्ता सातत्याने ठेवा, स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवा. हे सगळं शांतपणे करा. गोंगाट नको, घोषणा नको. घमंडी व्यक्ती हळूहळू गोंधळते कारण आता तुलना करण्यासाठी काही उरलं नाही. कारण तुम्ही स्पर्धेतही नाही, तुम्ही तुमच्या मार्गावर आहात. नियम 10. गरज पडल्यास दूर चालत जाण्याची तयारी ठेवा. हा सगळ्यात कठीण पण सगळ्यात प्रभावी नियम आहे. घमंडी व्यक्तीला वाटत असतं हा माणूस मला सोडून जाऊ शकत नाही, ही तिची ताकद असते. म्हणून उलटा नियम असा आहे, तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार राहा की गरज पडल्यास तुम्ही दूर जाल. याचा अर्थ पळ काढणं नाही, याचा अर्थ स्वाभिमान राखणं आहे. जेव्हा घमंडी व्यक्तीला कळतं हा माणूस माझ्यावर, अपमानावर, नियंत्रणावर, अहंकारावर अवलंबून नाही, तेव्हा तिचं संपूर्ण समीकरण बदलतं. कारण घमंड टिकतो तो अवलंबावर नाही, स्वातंत्र्यासमोर तो टिकत नाही. घमंडी व्यक्ती पूर्णपणे सरळ झाल्यावर काय बदल दिसते? घमंडी व्यक्ती सरळ झाली म्हणजे ती नम्र होईल असं नाही, पण काही ठळक बदल दिसतात. ती तुमच्याशी मोजून बोलते, तुमच्या सीमारेषाखाली ओलांडत नाही, तुमच्या उपस्थितीचा आवाज कमी ठेवते, तुमच्या निर्णयाला थेट विरोध करत नाही. हा अचानक बदल होत नाही, तो हळूहळू होतो, पण एकदा झाला की ते मागे फिरत नाही. महत्त्वाची चूक जी लोक करतात, घमंडी व्यक्ती थोडी बदलली की लोक लगेच मोकळे होतात, पुन्हा जास्त जवळ जातात, पुन्हा जास्त भावना गुंतवतात. ही सगळ्यात मोठी चूक आहे. घमंड झोपतो, मरत नाही. म्हणून सीमारेषा कायम ठेवा, स्वतःचं आयुष्य स्वातंत्र्य ठेवा, स्वतःचं मूल्य विसरू नका. स्वतःचा आत्मविश्वासावर वाढवण्यासाठी अंतिम मंत्र, घमंडी व्यक्ती तुम्हाला त्रास देऊ शकते फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही स्वतःला कमी समजता.
म्हणून आत्मसन्मान वाढवा, स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा, कोणाच्याही अहंकारापुढे स्वतःला वाकू नका. जे स्वतःला ओळखतात त्यांना कोणीही वाकवू शकत नाही. आता आपण हे पूर्ण एका वाक्यात सांगणार आहोत. पहिला म्हणजे वाद न करता शांत राहा, थेट आरोप न करता प्रश्न विचारा, मर्यादित आणि हुशार कौतुक करा. 4. तुलना टाळा, तथ्य मांडा. 5. सीमारेषाखाली स्पष्ट ठेवा. 6. लक्ष निवडक घ्या. 7. सार्वजनिक नाही, एकांतात बोला. 8. भावनिक अंतर ठेवा. 9. किंमत दाखवा, सांगू नका. गरज पडल्यास दूर जाण्यास तयार राहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच नवनवीन व्हिडिओसाठी